श्री स्वामी समर्थ महाराजांनी जेव्हा अक्कलकोटमध्ये समाधी घेतली त्या ऐतिहासिक दिवशी नेमकं काय घडलं होतं? स्वामी महाराज हे साक्षात परब्रह्म होते, त्यामुळे त्यांना आपल्या अवतारा समाप्तीची आधीच जाणीव झाली होती. समाधी घेण्याच्या साधारण 1 वर्षापूर्वीपासूनच त्यांनी आपल्या विविध भक्तांना वेगवेगळ्या संकेताद्वारे या प्रवासाची सूचना देण्यास सुरुवात केली होती. समाधीच्या अवघ्या 8 दिवस आधी स्वामींनी अन्नत्याग केला आणि ते या जगातून हळूहळू अलिप्त होऊ लागले. या काळात त्यांनी अहोरात्र एक नामजप सुरू ठेवला होता, शिव हरिशंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो. तेव्हा तो ऐतिहासिक दिवस उजाडला. मंगळवार 2 एप्रिल 1878 चैत्र वैद्य त्रयोदशी. स्वामी महाराजांनी वटवृक्षाखाली विसावा घेतला होता. आपल्या लाडक्या भक्ताला डोळ्यातून अश्रू पाहून त्यांनी शेवटचे डोळे उघडले आणि अत्यंत धीर गंभीर आवाजात संपूर्ण मानवजातीला अभय देणारे अंतिम वचन दिले. दुःखी होऊ नका, आम्ही गेलो असे मानू नका. जो कोणी अनन्य भावाने शरण येईल, तो सतत नामस्मरण करेल, त्याचे योगक्षेम आणि रक्षण आम्ही स्वतः करू. यानंतर स्वामींनी आपले डोळे मिटले आणि वटवृक्षाखाली आपली यात्रा संपून महासमाधी घेतली. स्वामींचे परमभक्त चोळप्पा महाराज यांना स्वामींनी पूर्वी एक वचन दिले होते, आमची समाधी तुझ्या घराजवळ असेल. याच वचनाचं पालन करीत स्वामींनी पवित्र देह चोळप्पा महाराज निवासस्थानी आणून तिथेच समाधीची स्थापना करण्यात आली, जी आज समाधी मठ म्हणून ओळखली जाते. स्वामींनी देह सोडला तरी त्यांना आपले वचन कधीच मोडले नाही, म्हणून ते आजही म्हणतात, हम गया नहीं, जिंदा है. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ.